दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। मल्हारी मार्तंड षडरात्री या रात्रीमध्ये या ज्या काही आपण सेवा करणार आहोत 13 डिसेंबरपासून ते 18 डिसेंबरपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे। म्हणजेच आपल्याला कोणाची सेवा करायची आहे, कशा पद्धतीने सेवा करायची आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। प्रत्येक घरामध्ये कुलदेव आणि कुलदेवी ह्या असतात आणि या कुलदेवाची आणि या कुलदेवीची सेवा आपण प्रत्येक जणच करत असतो। नवरात्रामध्ये आपण सर्वजणच आपल्या कुलदेवीचा आपण सेवा करत असतो। कुलदेवीची आपण ओटी भरतो। कुलदेवीचा जो काही मान सन्मान आहे तो केला जातो। त्याच पद्धतीने आपल्याला कुलदेवाची देखील आपल्याकडून सेवा झाली पाहिजे। पहा, घरामध्ये जर स्त्री आणि पुरुषाला जर समानता असेल तर त्यामुळे ते घर अगदी आनंदाने राहत असतं। त्याच पद्धतीने कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा जर त्या घरामध्ये होत असतील तर त्या घरामध्ये कोणतीच कमतरता किंवा कोणताच जी काही घरामध्ये अडचण आहे ती राहत नाही। तर कुलदेवीची सेवा आपण नवरात्रामध्ये करतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, कुंकुमार्चन करतो। त्याच पद्धतीने आपल्याला कुलदेवाची देखील सेवा करायची आहे। पण कुलदेवाची सेवा म्हणजे काय करायचं आहे, तर बऱ्याच जणांचे कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा आहेत आणि बऱ्याच जणांचे वेगवेगळे देखील असतील। पण आता समजा कुलदेवी एक प्रत्येकाचीच कुलदेवी तुळजाभवानी आहे असं नाही, वेगवेगळ्या देवी आहेत। त्याच पद्धतीने प्रत्येकाचे कुलदेव देखील वेगवेगळे आहेत, पण जी आपण सेवा करतो ती मात्र एकच आहे। ती तुमच्या कुलदेवाची सेवा आपल्याला घेतली जाते, म्हणजे केली जाते। तर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या जो काही षडरात्र उत्सव आहे म्हणजे 13 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे आहे, पाठ करायचे आहेत। केंद्रामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे, केंद्रानुसार हा ग्रंथ आहे। ही जी सेवा आहे श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे, ही सेवा आपल्या कुलदेवाची म्हणून या ग्रंथाचे पारायण केले जाते। दर रविवारी देखील याचा एक पाठ केला तरी काही हरकत नाही। श्री मल्हारी सप्तशती म्हणजे आपण जी जेजुरीचे खंडोबा आहेत त्यांची सेवा करतो, आपल्या कुलदेवाची सेवा करतो। तुमचे कुलदेव कोणताही असेल तरी आपण ही सेवा सर्वांनी आपल्या घरामध्ये आवर्जून करायची आहे। जर तुम्हाला जमत असेल तर दर रविवारी देखील तुम्ही हा एक पाठ श्री मल्हारी सप्तशतीचा करू शकता। पर जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीसारखे जर अध्याय वाचायचे असतील तर रोज 2-2 अध्याय किंवा 1-1 अध्याय तुम्ही याचे पठण देखील आपल्या नित्यसेवेमध्ये करू शकता। आता हे जे आपण पाठ करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत आपल्याला हे पारायण करायचं आहे। यासाठी नियम काय आहेत, तर आपल्याला मांसाहार करायचं नाही, ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला करायचं आहे आणि परान्न वर्ज्य आहे, हे नियम आहेत। बाकी हे पारायण स्त्री पुरुष मुलगा मुली सर्वजण हे पारायण करू शकतात। आणि या ज्या 13 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंतचा जो कालावधी आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे। आपण सर्वांनी जर ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर जे काही नियम आहेत याचे आपल्याला काटेकोरपणे पालन केले पाहिजे। जर तुम्ही नित्यसेवेमध्ये 2-2 अध्याय घेत असाल तर त्याची नियमावली काही नाही, तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये हे 2 अध्याय ॲड करू शकता आणि दर रविवारी एक पाठ तुम्ही श्री मल्हारी सप्तशतीचा अवश्य करू शकता। अशा पद्धतीने आपण ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या कुलदेवासाठी आपल्याला करायच्या आहेत। नक्कीच कुलदेवांचे देखील आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहावेत यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत। मग तुमची संतती प्राप्तीसाठी असू दे, घर होण्यासाठी असू दे, घरातील ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही संकटे आहेत ही दूर होण्यासाठी आपण ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता। तर आवर्जून तुम्ही या ग्रंथाचे आपल्या या घरामध्ये या ज्या काही सप्ताह आहे या षडरात्र उत्सवामध्ये अवश्य करा। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.